अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कल्पना करा, एका विशाल साम्राज्याची भरलेली राजसभा. एक गर्विष्ठ अहंकारी राजा सिंहासनावर बसला आहे आणि त्याच्यासमोर एक साधा पण तेजस्वी विद्वान उभा आहे. तो राजा, मगधचा सम्राट धनानंद, त्या विद्वानाचा अपमान करतो, त्याला सभेतून बाहेर काढतो. पण तो विद्वान शांतपणे बाहेर जात नाही. दारात थांबून तो एक प्रतिज्ञा करतो, जी भारताचा नकाशा बदलून टाकणार होती. आज आपण त्याच प्रतिज्ञेमागे असलेल्या व्यक्तीचा, त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या अविश्वसनीय प्रवासाचा सखोल वेध घेणार आहोत. एक व्यक्ती जी आचार्य चाणक्य, कौटिल्य आणि विष्णुगुप्त या 3 नावांनी ओळखली जाते. बरोबर. आणि ही केवळ एका व्यक्तीच्या अपमानाची आणि म्हणजे बदल्याची कहाणी नाही. ही गोष्ट आहे एका विचारधारेची. एका सामान्य आचार्यापासून एका विशाल साम्राज्याचा शिल्पकार बनण्यापर्यंतचा हा प्रवास कसा घडला, आपल्या स्रोतांच्या आधारे आपण हेच उलगडून पाहणार आहोत. ही बुद्धी, रणनीती आणि राष्ट्रनिष्ठेची एक गाथा आहे. मला नेहमी एक प्रश्न पडतो की या नाट्यमय घटनेआधी, म्हणजे त्या अपमानाच्या क्षणाआधी, चाणक्य नक्की कोण होते? ते फक्त तक्षशिलेतील एक साधे शिक्षक होते की त्यांचं व्यक्तिमत्व त्याहीपेक्षा मोठं होतं? खूप चांगला प्रश्न आहे हा, कारण याच उत्तरात त्यांच्या पुढच्या प्रवासाची सगळी बीजे दडलेली आहेत. ते तक्षशिला विद्यापीठात आचार्य होते हे तर खरे, पण तक्षशिला म्हणजे ते त्या काळातलं फक्त एक शिक्षण केंद्र नव्हतं. अच्छा. ते एक, आपण आजच्या भाषेत ज्याला थिंक टँक म्हणतो ना, तसं काहीतरी होतं. तिथे वेद, तत्वज्ञान हे सगळं शिकवलंच जायचं. पण चाणक्यांचा खरा भर होता अर्थशास्त्र, राजकारण आणि युद्धशास्त्रावर. म्हणजे त्यांचा उद्देश फक्त पंडित निर्माण करणं नव्हता? अजिबात नाही. त्यांना भविष्यात राज्याची धुरा सांभाळू शकणारे कुशल प्रशासक, मंत्री आणि सेनापती घडवायचे होते. ते विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यवहार्य आणि सामरिक शिक्षण देत होते. थोडक्यात सांगायचं तर ते किंगमेकर होते. फक्त त्यांना अजून योग्य शिष्य सापडला नव्हता. अच्छा, म्हणजे ते आधीपासूनच एका राजकीय मिशनवर होते असं म्हणायला हरकत नाही. आणि मग तो दिवस आला जेव्हा ते मगधला पोचले, धनानंदाच्या दरबारात. हा धनानंद कसा राजा होता, म्हणजे त्याच्याबद्दल काय सांगतात स्रोत? धनानंद तो प्रचंड शक्तिशाली होता, पण तितकाच क्रूर आणि अहंकारी. त्याच्या खजिन्यात अमाप संपत्ती होती, पण ती त्याने प्रजेवर अतोनात कर लादून जमा केली होती. म्हणजे तो प्रजेचा विचार न करणारा एक विलासी आणि भ्रष्ट शासक होता. आणि विद्वत्तेची त्याला काही कदर नव्हती असं दिसतंय? अजिबात नाही. आणि म्हणूनच जेव्हा हे साध्या वेशातील पण ज्ञानाने तळपळणारे आचार्य त्याच्या समोर उभे राहिले, तेव्हा नेमकं तेच झालं जे अशा परिस्थितीत होतं. धनानंदाने चाणक्यांच्या साध्या राहणीमानावरून, त्यांच्या रूपावरून त्यांची चेष्टा केली आणि भर सभेत त्यांचा अपमान करून त्यांना बाहेर काढण्याचा आदेश दिला. आणि त्याच क्षणी चाणक्यांनी आपली शिखा म्हणजे केसांची गाठ सोडली आणि एक भीषण प्रतिज्ञा केली. येतो पण एक मिनिट, प्रतिज्ञा करणं एक वेळ सोपं आहे, पण एकटा माणूस ज्याच्याकडे ना सैन्य आहे ना पैसा, तो एका बलाढ्य साम्राज्याला आव्हान देणार कसा? हे अशक्य वाटतंय. आणि येथेच चाणक्यांची खरी ओळख समोर येते. ते भावनांच्या आहारी जाऊन फक्त प्रतिज्ञा करणारे नव्हते, तर ती पूर्ण करण्याची बौद्धिक क्षमता आणि रणनीती आखणारे महापुरुष होते. त्यांना माहीत होतं की या कामासाठी एक योग्य चेहरा, एक नेतृत्व लागेल. आणि मग शोध सुरू झाला चंद्रगुप्ताचा. अगदी. याबद्दल अनेक कथा आहेत. त्यांना चंद्रगुप्त नक्की सापडला कसा? म्हणजे हा योगायोग होता की यामागे काही विचार होता? स्रोतांमध्ये राजकिलम नावाच्या एका खेळाचा उल्लेख येतो. राजकिलम, हो. काही मुलं हा खेळ खेळत होती. त्यात एक मुलगा राजा बनला होता आणि इतरांच्या भांडणांवर न्यायनिवाडा करत होता. चाणक्य तिथून जात असताना त्यांनी त्या मुलाचा आत्मविश्वास पाहिला, त्याची निर्णय क्षमता, त्याचा तो नैसर्गिक दरारा पाहिला. अच्छा. तो मुलगा इतका प्रभावी न्याय देत होता की चाणक्य तिथेच थबकले. तोच होता चंद्रगुप्त. म्हणजे एका खेळातून त्यांनी देशाचा भावी सम्राट शोधून काढला. अविश्वसनीय. हो, पण केवळ क्षमता ओळखून भागत नाही. बरोबर. त्याला पैलू पाळावे लागतात. ही जडणघडण कशी झाली? ही प्रक्रिया खूप मोठी आणि कठीण होती. चाणक्यांनी चंद्रगुप्ताला तक्षशिलेला नेलं. तिथे त्याला केवळ युद्धकला आणि शस्त्रविद्या नाही शिकवली. मग अजून काय? तर अर्थशास्त्र, कूटनीती, गुप्तहेरशास्त्र, मानवी स्वभाव ओळखण्याची कला आणि राज्यकारभाराचं सखोल शिक्षण दिलं.
त्यांनी त्याला केवळ एक योद्धा नाही तर एक मुत्सद्दी राजा बनवलं. आणि त्याच्या मनात अखंड भारताच्या साम्राज्याचं स्वप्न पेरलं. अगदी. ही काही महिन्याची नाही तर अनेक वर्षांची तपश्चर्या होती. ठीक आहे, आता त्यांच्याकडे एक तयार नेता होता, पण समोर होतं नंद साम्राज्याचं महाकाय सैन्य. मग त्यांची योजना काय होती? त्यांनी थेट राजधानी पाटलीपुत्रावरच हल्ला केला का? नाही. आणि इथेच चाणक्यांची रणनीती इतरांपेक्षा वेगळी ठरते. अच्छा. त्यांनी थेट हल्ला करण्याची चूक केली नाही. आजच्या काळात ज्याला आपण रेजिम चेंज किंवा सत्ता परिवर्तन म्हणतो ना, हो, त्याचा एक परिपूर्ण आराखडा त्यांनी तयार केला होता. एक बहुस्तरीय योजना होती ती. बापरे, म्हणजे हे फक्त लष्करी आक्रमण नव्हतं. मग पहिला टप्पा काय होता या योजनेचा? पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा होता इन्फॉर्मेशन वॉरफेअर. माहितीचं युद्ध. वाह. हो. त्यांनी एक अत्यंत कुशल गुप्तहेर यंत्रणा उभी केली. त्यांचे गुप्तहेर संन्यासी, व्यापारी, ज्योतिषी अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये नंद साम्राज्यात पसरले. आणि त्यांनी फक्त माहितीच नाही काढली, तर धनानंदाच्या मंत्र्यांमध्ये, सेनापतींमध्ये एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण केला, अफवा पसरवल्या. म्हणजे साम्राज्याला आतून पोखरण्यास सुरुवात केली. अगदी. प्रत्यक्ष बाण चालवण्याआधी त्यांनी शब्दांचे आणि अफवांचे बाण चालवले. जबरदस्त. मग दुसरा टप्पा? दुसरा टप्पा होता विनिंग हार्ट्स अँड माइंड्स. म्हणजे जनमत तयार करणे. बरोबर. धनानंदाच्या जुलमी राजवटीला जनता विटली होतीच. चाणक्यांनी या असंतोषाला एका संघटित विरोधाचं रूप दिलं. त्यांनी लोकांमध्ये क्रांतीची भावना जागवली आणि चंद्रगुप्ताला एक मुक्तिदाता म्हणून लोकांसमोर सादर केलं. म्हणजे खरी लढाई तर मैदानात उतरण्याआधीच सुरू झाली होती. एक गुप्तहेरांच्या जगात आणि दुसरी लोकांच्या मनात. आणि मग सैन्याची जमाजमा तो शेवटचा टप्पा होता का? हो. सैन्यबळ हा या योजनेचा शेवटचा पण निर्णायक भाग होता. चाणक्यांनी ओळखलं होतं की एकट्याच्या सैन्याने धनानंदाला हरवणं शक्य नाही. म्हणून त्यांनी धनानंदावर नाराज असलेल्या लहान लहान राज्यांना एकत्र आणलं. एक महाआघाडी तयार केली. अच्छा. त्यांनी आधी सीमेवरील प्रदेश जिंकून आपली शक्ती वाढवली आणि मग हळूहळू मगधच्या राजधानीकडे, पाटलीपुत्राकडे कूच केली. आणि या सुनियोजित रणनीतीमुळेच धनानंदाचा पराभव झाला, नंदवंशाचा अंत झाला आणि चंद्रगुप्त मौर्याचा राज्याभिषेक. आणि यातूनच भारताच्या पहिल्या सुसंघटित आणि शक्तिशाली साम्राज्याची, मौर्य साम्राज्याची स्थापना झाली. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं की चाणक्यांनी केवळ एक राजवंश नाही बदलला, तर त्यांनी विखुरलेल्या भारताला एका राजकीय छत्राखाली आणण्याचा पाया रचला. नक्कीच. हीच त्यांच्या कार्याची भव्यता आहे. पण त्यांचं काम इथेच संपलं नाही. बरोबर. किंबहुना खरं काम तर इथून सुरू झालं होतं. अगदी. साम्राज्य उभारणं एक गोष्ट आहे, पण ते चालवणं ही त्याहून मोठी गोष्ट आहे. आणि इथेच त्यांच्या अजरामर ग्रंथाची, म्हणजे अर्थशास्त्राची भूमिका सुरू होते. अनेकांना वाटतं की हा केवळ पैशांबद्दल किंवा अर्थव्यवस्थेबद्दलचा ग्रंथ आहे. हे बरोबर आहे का? नाही. ही एक मोठी गैरसमजूत आहे. अर्थशास्त्र हा फक्त पैशांचा ग्रंथ नाही. तो राज्यशास्त्राचा, प्रशासनाचा आणि कायद्याचा एक महाग्रंथ आहे. तो एका प्रकारे प्राचीन भारताचा राज्यघटना आणि प्रशासन संहिता यांचा मिलाप आहे. बापरे. हो. यात राज्य कसं चालवावं, करप्रणाली कशी असावी, न्याय कसा द्यावा, इतकंच नाही तर राजाची दिनचर्या कशी असावी यावरही सविस्तर मार्गदर्शन आहे. म्हणजे प्रजेच्या सुखातच राजाचे सुख आहे, असं उदात्त तत्व आहे. जे खूप आधुनिक वाटतं. पण दुसरीकडे याच ग्रंथात राजकीय हत्या, गुप्त कारवाया, शत्रूला फसवण्यासाठी कठोर उपाय या सगळ्याचं समर्थन आहे. या दोन टोकाच्या गोष्टी एकाच विचारधारेत कशा बसतात? हाच चाणक्य नीतीचा गाभा आहे. ते आदर्शवादी नव्हते तर टोकाचे व्यवहारवादी होते. अच्छा. त्यांच्यासाठी राज्य किंवा राष्ट्र सर्वोच्च होतं आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि स्थैर्यासाठी कोणतीही गोष्ट, अगदी नैतिकदृष्ट्या चुकीची वाटणारी गोष्टही क्षम्य होती. त्यांच्या मते राजाने वैयक्तिक आयुष्यात कितीही सदाचारी असावं, पण राज्य चालवताना त्याला कठोर आणि प्रसंगी निर्दयी व्हावंच लागतं. म्हणजे ध्येय जर राष्ट्राचं हित असेल तर त्यासाठी वापरलेल्या साधनांची शुद्धता दुय्यम ठरते. अगदी. एंड्स जस्टिफाय द मीन्स हाच विचार. बरं. आणि चाणक्य नीती या ग्रंथाबद्दल काय सांगाल? तो अर्थशास्त्रापेक्षा वेगळा आहे का? हो, तो वेगळा आहे. अर्थशास्त्र हा राज्यासाठीचा, प्रशासनासाठीचा ग्रंथ आहे, तर चाणक्य नीती ही सामान्य माणसासाठी, म्हणजे व्यक्तीसाठी लिहिलेली एक व्यावहारिक शहाणपणाची मार्गदर्शिका आहे. अच्छा. ती सूत्रांच्या किंवा श्लोकांच्या स्वरूपात आहे. शत्रूला कधीही कमी लेखू नका
किंवा आपले रहस्य कोणाला सांगू नका यांसारखी सूत्र आजही तितकीच लागू पडतात. म्हणजे चाणक्यांनी केवळ एक साम्राज्यच नाही तर राज्यशास्त्र आणि वैयक्तिक आयुष्यासाठी एक भक्कम वैचारिक पाया रचला. बरोबर. त्यांच्या मृत्यूविषयी अनेक कथा आहेत, पण त्यांचे विचार आजही अमर आहेत. ते केवळ एक व्यक्ती नाहीत, तर बुद्धी, नीती, धोरण आणि राष्ट्रनिष्ठेची एक विचारधारा बनले आहेत. ज्यांना या विषयावर अधिक जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी काही उत्तम साहित्य किंवा कलाकृती उपलब्ध आहेत का? हो, नक्कीच. ज्यांना चाणक्यांना दृश्यराव्य माध्यमातून अनुभवायचं असेल त्यांच्यासाठी 90च्या दशकात आलेली हिंदी टीव्ही मालिका चाणक्य आजही एक मैलाचा दगड मानली जाते. हो, मी ऐकलंय त्या मालिकेबद्दल. चंद्रप्रकाश द्विवेदी यांची. हो, त्यात चाणक्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची विचारसरणी आणि तो काळ खूप प्रभावीपणे उभा केला आहे. आणि पुस्तकांच्या किंवा नाटकांच्या बाबतीत? मराठी आणि हिंदीमध्ये अनेक उत्तम पुस्तकं आणि नाटकं आहेत. मराठीत वी.वा. हडप यांची अखेरचा सम्राट किंवा चाणक्य यांसारख्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. अनेक लेखकांनी त्यांच्यावर वैचारिक लेखनही केलं आहे, जे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडतात. छान. आणि जाता जाता एक विचार. स्रोतांनुसार चाणक्यांनी राज्य सुरक्षा प्रथम हे तत्व मानले, म्हणजे ध्येय साध्य करण्यासाठी साधनांची शुद्धता दुय्यम मानली गेली. आजच्या जगात जिथे आपण प्रक्रियेची पारदर्शकता, मानवाधिकार आणि नैतिकतेवर प्रचंड भर देतो, तिथे चाणक्यांच्या या विचाराकडे कसं पाहिलं पाहिजे? राष्ट्राच्या सुरक्षेच्या नावाखाली वापरलेली कोणतीही पद्धत ती खरोखरच योग्य ठरते का, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.